नमस्कार, विद्याज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत एकदम सुटसुटीत आणि मोकळी साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडी कशी तयार करायची याची रेसिपी आज आपण बघूयात। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी रात्रभर भिजवलेला साबुदाणा मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे। तर साबुदाणा आपल्याला आदल्या रात्रीच भिजत घालायचा आहे, म्हणजे तो एकदम व्यवस्थित आणि मऊ भिजतो आणि त्यामुळे आपली खिचडी सुद्धा छान तयार होते। तर साबुदाणा भिजत घालताना सुरुवातीला साबुदाणा आपल्याला 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर साबुदाणा बुडून त्यावरती थोडंसं पाणी शिल्लक राहील एवढं पाणी टाकायचं आणि रात्रभर याला भिजवून घ्यायचं। आता इथे बघा, या भिजवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं बारीक कूट घातलेलं आहे आणि 2 चमचे मोठं कूट घातलेलं आहे। त्यासोबत चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता सर्व साहित्य आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाण्याला शेंगदाण्याच्या कुटाचं व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे, यामुळे आपली साबुदाणा खिचडी एकदम व्यवस्थित सुटसुटीत अशी तयार होईल। तर इथे घातलेलं शेंगदाण्याचं कूट मला थोडंसं कमी वाटलं, खिचडी पांढरी दिसते म्हणून याच्यामध्ये मी आणखी 1 चमचा जाडसर शेंगदाण्याचं कूट आणखी घातलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर खिचडी सुटसुटीत आणि मोकळी होण्यासाठी कुटाचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे, तेव्हाच आपली खिचडी छान सुटसुटीत आणि मोकळी होते। सुटसुटीत आणि मोकळी साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी इथे आपली एक स्टेप कंप्लीट झालेली आहे। आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूयात। तर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल आपल्याला जास्त पण वापरायचं नाही, कारण तेलकट खिचडी खायला चांगली वाटत नाही। तर आता इथे बघा, आवडीनुसार तेल घेतलं आहे। तेलामध्ये आता आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। तर ही खिचडी मी लहान मुलांसाठी बनवते म्हणून याच्यामध्ये 2च मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत। तर तिखटाचं प्रमाण, मिरचीचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे। आयत्या वेळी हिरवी मिरची जर उपलब्ध नसेल तर प्लेन लाल तिखट सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता त्यानंतर बटाटा घातलेला आहे। तर खिचडीमध्ये बटाट्याचं प्रमाण सुद्धा थोडं जास्त ठेवायचं, कारण लहान मुलांना सुद्धा खिचडीतील बटाटा खूप आवडतो। तर यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ घातलं आहे आणि यावरती झाकण ठेवून आता आपल्याला हा बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तर याच्यावरती झाकण ठेवून हा बटाटा मी व्यवस्थित शिजवून घेतला आहे। तर बटाटा शिजवत असताना तो मध्ये मी हलवून सुद्धा घेतला होता, जेणेकरून तो लाल होऊ नये एकाच बाजूने, नाहीतर तो लाल होतो। आता यामध्ये आपण साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे। तर बटाट्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं होतं आणि साबुदाण्यामध्ये सुद्धा साबुदाण्याला लागेल एवढं मीठ घातलेलं होतं। आता आपल्याला खिचडी हलवून घ्यायची आहे। तर इथे सुद्धा आपल्याला एक टिप लक्षात ठेवायची आहे, साबुदाण्याच्या खिचडीवरती आपल्याला कधीही झाकण ठेवायचं नाही। झाकण न ठेवताच बारीक गॅसवरती आपल्याला ही खिचडी शिजवून घ्यायची आहे। तर खिचडी शिजवत असताना आपल्याला मध्ये ती हलवून घ्यायची। झाकण ठेवल्यामुळे खिचडीमध्ये वाफ तयार होते आणि त्यामुळे सुद्धा खिचडी ओलसर आणि चिकट होते। 10 ते 12 मिनिटांमध्ये झाकण न ठेवताच ही खिचडी शिजून तयार होते। खिचडी शिजवत असताना मध्ये ती आपल्याला हलवून घ्यायची आहे, जेणेकरून ती सगळीकडून एकसारखी शिजली जाईल। आपण जर नाही हलवलं तर खालच्या बाजूची खिचडी जी आहे ती कढईला चिकटू पण शकते आणि वरची खिचडी जी आहे ती व्यवस्थित शिजणार नाही। तर इथे बघा, आपली अशी सुटसुटीत मोकळी खिचडी तयार झालेली आहे। साबुदाण्याचा एकही दाणा एकमेकाला चिकटलेला नाही। तर अशी भरपूर बटाटा घालून साबुदाण्याची सुटसुटीत आणि मोकळी खिचडी तुम्ही सुद्धा बनवू शकता। तर आजची ही साबुदाणा खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। या पद्धतीने तुम्ही सुद्धा साबुदाणा खिचडी बनवून बघा आणि तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेली बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।